एका गजबजलेल्या लग्न समारंभात सर्व काही नेहमीसारखंच सुरू होतं. मंडपात नातेवाईकांची गर्दी, स्टेजवर नवविवाहित जोडपं, जेवणाच्या हॉलमध्ये सुरू असलेली धावपळ. अशातच कोपऱ्यातून फाटके कपडे घातलेला एक माणूस शांतपणे आत आला. तो कुणाशी बोलला नाही, कोणाला काही विचारलं नाही. काही लोकांनी त्याच्याकडे पाहिलं, काहींनी दुर्लक्ष केलं, पण तो फक्त एका रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. थोड्याच वेळात त्याच्यासमोरही इतर पाहुण्यांप्रमाणे ताट आलं. तो शांतपणे जेवू लागला. जेवण संपलं. लोकांना वाटलं आता तो निघून जाईल, पण तसं झालं नाही. हात धुतल्यानंतर तो हळूहळू स्टेजच्या दिशेने चालू लागला. महागड्या गिफ्ट्स घेऊन उभ्या असलेल्या लोकांच्या रांगेत हा माणूस दिसतात अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि मग त्याने आपल्या शर्टाच्या फाटलेल्या खिशात हात घातला. त्या क्षणी मंडपात उभ्या असलेल्या कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी काय होणार आहे. त्याने खिशातून एक जुनी चुरगळलेली नोट बाहेर काढली आणि ती नवविवाहित जोडप्याच्या हातात ठेवली. रक्कम मोठी नव्हती, पण त्या नोटीसोबत दिलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता मात्र खूप मोठी होती. काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. नंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या दिवशी लोकांना पैशाची किंमत नाही तर भावनेची किंमत किती मोठी असते हे पुन्हा एकदा समजलं.